एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंचे फुटीर खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। मोदींसोबत सर्व फुटीर खासदार आज नाश्ता करणार आहेत। ठाकरेंसह टीएमसीचे फुटीर खासदार सुद्धा मोदींची भेट घेणार असून एकूण 26 खासदारांचा आज मोदींसोबत ब्रेकफास्ट असेल। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रमोद, हे सगळे खासदार आलेत का? काय दिल्लीतले अपडेट्स? दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून भाजपचे राज्यसभेचे खासदार विनोद तावडे यांच्या निवासस्थानावरून हे सगळे नवे खासदार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। शिवसेनेच्या 6 नव्या खासदारांसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राज्यसभेतील नवे खासदार आहेत ते देखील आज पंतप्रधानांची भेट घेणार आहेत। आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील त्यांच्या सगळ्या खासदारांसोबत आहेत। इतर देखील खासदार शिवसेनेचे ज्योती वाघमारे असतील, पार्थ पवार असतील, जैन यांच्यासह जे 6 खासदार, नागेश पाटील अस्टीकर असतील, संजय देशमुख असतील, हे सगळे खासदार आता भेटीसाठी निघालेले आहेत। ही बस विनोद तावडे यांच्या निवासस्थानावरून निघालेली आहे आणि या सगळ्यांची भेट पंतप्रधानांसोबत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं खरं तर आज या सगळ्यांना ब्रेकफास्टचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे आणि त्यासाठी शिवसेनेचे नवे 6 खासदार म्हणजे जे एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जोडले गेलेले आहेत, त्यांच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये नव्याने जॉईन झालेले 20 खासदार जे एनसीपीआय पक्षामध्ये समाविष्ट झालेले आहेत ते सगळे खासदार असतील। सोबतच राज्यसभेमध्ये नव्यानं निवडून आलेले जे खासदार आहेत ते आहेत। माननीय प्रधानमंत्र्यांनी बोलवलेलं आहे, आमचे महाराष्ट्रात सगळे खासदार आहेत, त्या ठिकाणी ब्रेकफास्ट होणार आहे आणि ब्रेकफास्टपेक्षाही अनेक विषयावर चर्चा होऊ शकते की हाऊस जे आहे ते चालत नाही आहे, विरोधकांकडून सातत्यानं त्या ठिकाणी हंगामा केला जातो आहे, तर त्या ठिकाणी चर्चा होऊ शकेल। महाराष्ट्रातले काय प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही बोलू, पण माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला त्याने बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा होऊ शकते। तर आपण जर बघितले रामदास आठवले होते, विनोद तावडे आहेत, आपण त्यांच्याशी तावडे साहेब सगळे बसलेले आहेत, सगळे बसलेले आहेत। बाजूला आता विनोद तावडे तुम्ही निघालेले आहात सगळ्यांना नरेंद्र मोदी बस निघालेली आहे। एक मिनिट तुम्हाला देतो बाईट, मी जात नाहीये मी सगळ्यांना। हे विनोद तावडे आहेत, आपण बघतोय की सगळ्या खासदारांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही विनोद तावडे यांच्याकडे आहे आणि सगळ्या खासदारांची ही बस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग या ठिकाणाकडे निघालेली आहे। आपण बघतोय सगळे नवे खासदार आहेत, काही चर्चा पंतप्रधान यांच्यासोबत होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अशा पद्धतीचं म्हणजे ज्यावेळी संसदेचं अधिवेशन सुरू असतं त्या अधिवेशनाच्या काळामध्ये पंतप्रधानांकडनं खासदारांसाठी ब्रेकफास्ट असेल किंवा जेवणाचं जे निमंत्रण असतं ते नेहमीच दिलं जात असतं, पण यावेळी मात्र पंतप्रधानांकडनं स्वतंत्र चर्चा करण्यासाठी सगळ्या खासदारांना म्हणजे नव्या खासदारांना बोलवल्याचं दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। ही बस आहे, या बसमध्ये सगळे नवे खासदार आता पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघताना बघायला मिळत आहेत। सकाळी 9:30 वाजताची ब्रेकफास्टची वेळ खरं तर पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडनं दिली गेलेली आहे किंवा पंतप्रधानांकडनं सकाळी ओमराजे निंबाळकर आहेत, आपण बोलण्याचा प्रयत्न। नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील, त्यानंतर संजय देशमुख असतील, नागेश पाटील अस्टीकर असतील, त्यांच्यासह बंडू जाधव असतील, त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत ते देखील या बसमधनं निघाल्याचं महाराष्ट्रातनं बघायला मिळतंय। इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की राज्यसभेचे अजित पवार यांच्या पक्षाचे देखील 2 नवे खासदार म्हणजे अजित पवारांच्या पक्षाची राज्यसभेतील खासदारांची संख्या आता 4 आहे। प्रफुल्ल पटेल असतील, त्यासोबतच पार्थ पवार हे नव्याने निवडून आलेले राज्यसभेमधील खासदार असतील आणि त्यासह जैन जे राजेंद्र जैन जे नव्याने निवडून आलेले खासदार आहेत त्यांना देखील पंतप्रधानांकडून भेटीचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार साधारणतः 43 सगळ्या खासदारांना 43 खासदारांना भेटीसाठी बोलवलेलं आहे, म्हणजे सर्व पक्षाच्या, त्यात शिवसेनेचे नवीन आलेले 6, राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि टीएमसीचे 20 यासह टीडीपीचे काही नव्याने निवडून आलेले, सोबतच जे आंध्र प्रदेशमधील नवा पक्ष आहे त्या पक्षाचे देखील काही खासदार, अशी सगळ्या खासदारांची संख्या एकत्र असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार विनोद तावडे यांचं जे 69 नॉर्थ एव्हेन्यू हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरून आता हे सगळे खासदार मोदींच्या भेटीसाठी निघालेले आहेत। आपण बघू शकतो ही बस आता पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्ग या ठिकाणाकडे निघाल्याचं बघायला मिळतं। बसमध्ये सगळे खासदार आहेत। आता सर लाईव्ह चाललंय विनोद तावडे यांच्या निवासस्थानावरून ही बस जी आहे ती आता पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।
हे दृश्य आपण दिल्लीचे बघत होतो. विनोद तावडे यांच्या निवासस्थानाहून सर्व खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे एका बसमधून रवाना झालेले आहेत. या सगळ्यांची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावरती देण्यात आलेली आहे. 43 खासदार एकूण पंतप्रधानांसोबत आज ब्रेकफास्ट करणार आहेत आणि त्यासाठी जे काही नवनिर्वाचित खासदार आहेत किंवा फुटीर खासदार आहेत, उद्धव ठाकरेंच्या पक्षातून आलेले किंवा मग टीएमसी मधून आलेले, हे सगळे जण आहेत आणि हे 43 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. त्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानी या बसमधून रवाना झालेत.